नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही डिजिटल रेशन कार्ड फक्त तुम्ही 2 मिनिटात डाउनलोड करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी प्ले स्टोअर ओपन करा। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी मेरा राशन नावाचे एक ॲप्लिकेशन आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर मित्रांनो, या ॲप्लिकेशनची लिंक माझ्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ओपन करा। ओपन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी काही नोटिफिकेशन येतील। तर मित्रांनो, या ठिकाणी अलाउ हे ऑप्शन चॉईस करा। अलाउ हे ऑप्शन चॉईस केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमची भाषा निवडून घ्या। भाषा निवडल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी गेट स्टार्ट म्हणून एक ऑप्शन असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बेनिफिशरी यूजर हे ऑप्शन असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आधार क्रमांक विचारलेला असतो। तर मित्रांनो, आधार क्रमांक तुमच्या रेशन कार्डवरती जे व्यक्तींचे नावे असतील त्यांच्यापैकी एकाचा आधार क्रमांक टाका। आधार क्रमांक टाकताना मित्रांनो, हे लक्षात घ्या, ज्या व्यक्तीचं आधार क्रमांक मोबाईलला अटॅच असेल त्याच व्यक्तीचा आधार क्रमांक टाका। आधार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी कॅप्चा दिलेला असतो, तो कॅप्चा कोड टाका। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जो तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर अटॅच असेल त्या आधार क्रमांकाला तुम्हाला एक OTP जाईल। तो OTP मित्रांनो या ठिकाणी टाका। OTP टाकल्यानंतर मित्रांनो, व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा। व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी क्रिएट नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे या ठिकाणी तुम्ही एक पासवर्ड चॉईस करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी मी स्किप करतो। स्किप केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा रेशन कार्ड डिजिटल डाउनलोड होऊन जाईल। तर मित्रांनो, डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक डाउनलोडचा सिम्बॉल दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्ही हे PDF सेव्ह करून तुम्ही प्रिंट काढून तुम्ही त्याचे लॅमिनेशन करून तुम्ही तुमचा डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता।